घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिकेचा कसला वेगळाच ट्रॅक आता आपल्या समोर येत आहे. आतापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की दोघ जण म्हणजे आता हे दोघ जण जे काही कारस्थान करत आहेत, शर्वरी आणि राहुल, आणि ते आता बरोबर वर्मी लागतंय. त्यांना असं वाटतंय की आपण घरच्यांना मात्र आता मूर्ख बनवतोय, पण पण या सगळ्यामध्ये नियती त्यांचा गेम पलटणार आहे. कारण आता हे दोघांचं प्लॅनिंग असं आहे की घरच्यांच्या समोर आता आपण असं नाटक कर की आता आपण किती बिचारे आहोत, आणि त्यानंतर जानकी मूर्खासारखी आपल्या दोघांचं लग्न लावून देत, आणि घडतं पण तस. मात्र आता या सगळ्यामध्ये या दोघांची एंगेजमेंट करण्यापर्यंत मूर्खपणा जानकी करायला आलेली आहे, घरच्यांना मनवत. मात्र आता तिने या सगळ्यामध्ये या दोघांच्या एंगेजमेंटचं सुद्धा आता हे करण्याचा प्रयत्न केलाय, पण त्याच वेळेला मात्र नियती असा काहीतरी चमत्कार घडणार आहे आणि या दोघांना एक्सपोज करणार आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया. खरं तर आता मंदिरामध्ये इकडे आता शर्वरीने येणं, त्यानंतर तिला आता राहुलने भेटणं, हा सगळा सगळा त्यांच्या मास्टर प्लॅनचा प्लॅनिंग आहे. जेणेकरून मात्र आता ज्या वेळेला गावकरी बघतील, गावकरी हे करतील, आणि त्याच वेळेला मात्र आता गावकरी जाऊन इकडे सांगतील, आणि त्यावेळेला शरू आता इकडे आता राहुलला सांगायला लागते काहीही करायचंय, पण आपल्यासाठी मात्र आता ही गोष्ट जास्त महत्वाची आहे की या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आता आपण या सगळ्यामध्ये आपलं लग्न करण्यासाठी कन्व्हिन्स करायचं आहे. म्हणजे मुळातच आता ह्यांना गिल्ट द्यायची आपण, आणि या गिल्ट मध्ये त्यांना आता बरोबर अडकवायचं आहे. बरं, घडतं पण तसंच. इकडे आता गावामध्ये बोभाटा होतो की आता राणासाहेब रणदिवे यांची मुलगी स्वतःच्या नवऱ्याला मारून आता या सगळ्यामध्ये मात्र आता मजेमध्ये फिरत आहे, आणि आता तिला कसलं गमच नाहीये. कसले संस्कार तिच्यावरती, काय संस्कार तिच्यावरती, असं म्हणत सगळे गावकरी चर्चा करतात. चिडलेला ऋषिकेश आपण पाहिलंय की आता इकडे राहुलला मारायला गेलाय. राहुलला मारल्यावरती मात्र आता इकडे शर्वरी याच गोष्टीची वाट पाहत असते की कधी एकदा हे दोघ जण जाऊन इकडे लोकांच्या सांगण्यावरून त्याला आता मारतायत, आणि त्यानंतर मात्र आता इकडे राहुल कसा विक्टीम हे होतोय, आणि तसंच घडतं. ती आता जानकीला रडत रडत सांगायला येते, जानकी वहिनी बघ ना, अगं दादानी काय केलंय, राहुलला मारतायत ते दोघ जण. अगं मी म्हटलं होतं ना त्याला जाऊ दे बेळगावला, बेंगलोरला त्याला जायचंय तर जाऊ दे, आपण त्यांना का अडवायचं. आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपण त्यांना अडकवणं ही गोष्ट मात्र आता चुकीची होती. आणि त्यावरती जानकी म्हणते का, असं का केलं त्यांनी. यावरती शर्वरी सांगायला लागते मला नाही माहिती दादाने असं का केलंय किंवा काय केलेलं आहे. हे सगळं सगळं मात्र आता गावकऱ्यांच्या मुळे घडलेलं आहे. गावकरी मात्र आता या सगळ्यामध्ये दादाला इकडे म्हणजे दादाला काहीतरी उलटसुलट सांगतात, आणि तो या गोष्टीवरती विश्वास ठेवतोय. असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते मला राहुलकडे जाऊन त्याची माफी मागायला पाहिजे. झालंय इकडे आता राहुलची माफी मागण्यासाठी ती आता आलेली आहे, आणि सोबतच तिच्या जानकी सुद्धा आलेली आहे. ज्या वेळेला जानकी आता मात्र तिकडे येते, आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे शर्वरी सांगायला लागते बघितलंस बघितलंस दादानी काय आता हे सगळं केलेलं आहे. कोणीतरी त्याचं आता मनामध्ये शंका कुशंका निर्माण केल्यात, आणि त्यानंतर त्यांनी आता हा सगळा प्रकार केलेला आहे. बघ बघ किती मारलंय त्याला. हे बघ, एक काम कर तू राहुल, तू आता इकडून निघून जा, माझा नाद न सोडून दे, आणि काहीही झालं तरी तुझ्या आयुष्याच्या पुढे आता मला पुढे काहीच नाहीये, तू काहीही झालं तरी इथून निघून जा. असं म्हणत शर्वरी आता इकडे नाटक करायला लागते, ते म्हणजे जानकीच्या सोबत समोर. आणि जानकी मात्र या नाटकाला भुललेली आहे. जानकी विचार करायला लागते नाही, आतापर्यंत मी कधीच कुणावरती अन्याय होऊ दिलेला नाहीये, आणि आज सुद्धा मी कुणावरती अन्याय होऊ देणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा यांना न्याय मिळायलाच पाहिजे, असा जानकी विचार करायला लागते. आणि ती विचार करायला लागते हे दोघ जण एकमेकांवरती किती जीवापाड प्रेम करतात, आणि असं असताना मला नाही वाटत की मी या दोघांच्या मध्ये आता कोणत्याही प्रकारचा दुरावा आणू देईन. असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच ती विचार करायला लागते, आणि ती विचार करते मला आता घरच्यांशी बोललं पाहिजे. जोपर्यंत मी आता घरच्यांशी बोलत नाहीये तोपर्यंत या सगळ्यामध्ये हा आता हे सॉल्व्ह होणार नाहीये. आता जानकी घरी येते, आणि आता ती घरच्या मात्र आता विषय काढते, पण घरच्यांशी बोलण्याच्या आधी ती आता अवंतिका आणि त्याचबरोबर मात्र आता इकडे ऐश्वर्या या दोघींशी बोलायला निघालेली आहे.
ज्या वेळेला ती या दोघींशी बोलायला निघालेली आहे आणि त्यावेळेला मात्र आता ती सांगते की मी आज गेले होते राहुलकडे. खरंच ते दोघं जण एकमेकांवरती प्रेम करतात. ऐश्वर्या म्हणते मी तुला परत सांगते, याला प्रेम नाही म्हणता येत, हे लफडच असतं. यावरती जानकी म्हणते अगं असं काय करतेस, आता विक्रांत भाऊजी सुद्धा आता या जगामध्ये नाहीयेत. काहीही झालं तरी शरुताईंना आता इकडे आपल्याला जपायचं आहे आणि असं असताना आपण जर का त्यांच्या विरुद्ध अशी कारस्थानं करत बसलो मग कसं होईल. आपणच जर का त्यांना या सगळ्यामध्ये हे नाही ते नाही अमकं नाही तमकं नाही हे जर का करत बसलो तर आपल्यासाठी हे मात्र कठीण होणार आहे. त्यामुळे ऐश्वर्या मला असं वाटते की तू सतत सतत आता तोच 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 विचार करण्याच्या ऐवजी मात्र आता जरा या सगळ्यातून बाहेर पड. असं म्हटल्यावरती मात्र आता ऐश्वर्या सांगायला लागते जानकी जे काही तू आता बोलत आहेस ना त्या गोष्टी मात्र आता कितीही झाल्या तरी मला पटणारच नाहीयेत. आणि त्यानंतर मात्र आता जानकी सांगायला लागते की मला असं वाटतंय की शर्वरी आणि आता राहुल या दोघांचं लग्न करून देणं आता गरजेचं आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे लगेचच जानकीला लगेचच ऐश्वर्या म्हणायला लागते वेडेपणा करू नकोस जानकी, तू आता जे काही करतेस ना त्या गोष्टी चुकीच्या आहेत. तितक्या सुमित्रा आलेली आहे आणि सुमित्रा ह्या दोघींचं बोलणं आता ऐकते. ज्या वेळेला सुमित्रा यांचं बोलणं ऐकायला लागते आणि त्यावेळेला जानकी म्हणते आई मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा ते दोघं जण एकमेकांच्या वरती आता प्रेम करतात आणि असं असताना जर का आता त्यांच्या प्रेमाचा आपण इकडे स्वीकार केला नाही तर आता ते दोघं जण एकटे पडतील आणि एकटे पडून या सगळ्यामध्ये मात्र आता मला नाही वाटत की आपण त्यांना तसं करू द्यायला पाहिजे. यावरती सुमित्रा म्हणते तुझ्या डोक्यात तरी काय आहे. यावरती ती म्हणते जर का आता लोकांची तोंड आपल्याला बंद करायची असतील तर आपल्याला या सगळ्यामध्ये मात्र आता त्यांचं लग्न लावून देणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. आपण आधी साखरपुडा करून घेऊया आणि त्यानंतर मात्र आता लग्न करू असं बोलायला लागते. काय बोलताय तुम्ही, तुम्हाला हे खरंच पटतंय का. जानकी म्हणते न पटण्यासारखं काय आहे, पुढचं आयुष्य त्यांनी आता एकट्यांनी घालवावं असं तुम्हाला वाटतंय का. सुमित्रा म्हणते नाही ग पण राहुल. यावरती ती म्हणायला लागते जानकी पण शरुवंशंचं त्यांच्यावरतीच प्रेम आहे ना, मग आता आपण त्यांना अडवण्यामध्ये काय पॉइंट आहे. मला असं वाटतंय की आपण या लग्नाला परवानगी द्यावी. सुमित्रा म्हणते बघा तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं, पण या सगळ्यामध्ये एकदा शर्वरी सोबत बोलून घे. शरूला सुद्धा काय वाटतंय ते सुद्धा गोष्ट आता तितकीच महत्वाची आहे. हे ऐकल्यावर ती मात्र आता इकडे ऐश्वर्या चांगलीच चिडले आणि ती विचार करते तिला काय वाटायचं, तिला जे हवं आहे ते ती तुमच्या मार्फत करून घेत आहे आणि हे तुम्हाला कुणालाच कळत नाहीये. आणि जानकी तू या सगळ्यामध्ये तिला आता फुल टू सपोर्ट करून तिच्या जाळ्यात अडकत चालली आहेस, ही गोष्ट तुला का नाही कळत आहे जानकी. असं म्हटल्यावर ती सुमित्रा आता इकडे सांगायला लागते थांबा आपण शरूशी बोलून घेऊया का. एकदा का शरू सोबत आपलं बोलणं झालं ना की त्यानंतर मी निश्चिंत असेल आणि त्यानंतर मात्र आता काही झालं तरी आपण शरूला या सगळ्यामध्ये सपोर्ट करूया. बरं झालं हे सगळं होत असताना शर्वरी तिकडे आणि शर्वरीला मात्र आता सुमित्रा म्हणते बोल बाळा तुझ्या मनात काय आहे, तुला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता हे मान्य आहे का. आम्ही आता जर का तुझं राहुल सोबत लग्न केलं तर. यावरती ती म्हणायला लागते मला मान्य असण्याचा नसण्याचा प्रश्नच नाहीये. इकडे दादा आणि सौमित्र दादा या दोघांना विचार, कारण त्यांनी दोघांनी राहुलला मारलंय म्हणजे राहुल त्यांना पसंत नाहीये ना. यावरती मात्र आता इकडे जानकीने ऍक्च्युली ऋषिकेशचा सुद्धा ब्रेन वॉश केलाय आणि ऋषिकेशला सुद्धा आता आपलं म्हणणं असं काहीतरी पटवून दिलंय की त्यानंतर मात्र आता ऋषिकेश सुद्धा सांगायला लागतो नाही शरू मी विचारच नाही केला, मी फक्त तू माझी बहीण म्हणून तुझ्याकडे पाहतोय, एक माणूस म्हणून तुझ्याकडे पाहण्याचं राहूनच गेलं ग. ठीक आहे मला सुद्धा हे मान्य आहे, मी स्वतः राहुलची माफी मागेन. झालं शर्वरीच्या मनासारखं घडतं आहे. हे फक्त आणि फक्त ऐश्वर्याला दिसतंय की या सगळ्यामध्ये हे चुकीचं घडतंय आणि हे लोक जे काही करतायत ते शरू त्यांच्याकडून करून घेत आहे. झालं आता घरच्या घरी एंगेजमेंट करायचं आणि इथेच मालिकेचा जबरदस्त टर्निंग पॉइंट आलेला आहे. बाकी कुणी नाही पण त्याच वेळेला नियती मात्र आता नानांना या सगळ्यामध्ये परत पाठवती आहे आणि नाना जिवंत आहेत आणि ते परत आलेत हे समजल्यावरती मात्र आता जबरदस्त धक्का बसलाय शर्वरी आणि आता विक्रांत शर्वरी आणि राहुल या दोघांना. आणि हे दोघं जण मात्र या सगळ्यामध्ये प्रेक्षकांनो एका झटक्यात अडकलेले आहेत. एका झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं बदललेत आणि राहुल आणि आता इकडे शर्वरी हे दोघं जण या दोघांना एक्सपोज केलंय नानांनी.
हो प्रेक्षकांनो, नानांनी कशा पद्धतीने या दोघांनी विक्रांतला मारले आणि त्यानंतर विक्रांत आपल्याला मारले आणि विक्रांतने आपल्याला मारताना पाहिलंय म्हणून विक्रांतला मारण्याचा प्रयत्न केलाय, हा सगळा प्रकार नाना आता सांगतायत. आणि एका झटक्यात नाना आता पुढील भागामध्ये आपण कसे वाचलो, काय वाचलो, यांनी कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी देव तारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणेच मात्र आता नाना जिवंत आहेत. आणि हे सगळं मात्र आता इकडे